नमस्कार, मी रुशाली. अनेक कार्यक्षेत्रामध्ये, अनेक राजकीय संस्थांमध्ये किंवा अनेक ठिकाणी काम करत असताना मला एक गोष्ट जाणवली ती म्हणजे प्रत्येक राजकीय संस्थांमध्ये किंवा शैक्षणिक संस्थांमध्ये जेव्हा शैक्षणिक संस्था उभारल्या गेल्यानंतर महिलांसाठी काम करायला म्हणून ह्या संस्था पुढे होतात किंवा महिलांसाठी काम करताना सुद्धा दिसतात. आणि बऱ्याच महिलांना एकत्रीकरण करून किंवा त्यांच्यासाठी नवीन-नवीन उपक्रम करून हे काहीतरी समाजामध्ये नवीन बदल यांना घडवायचे असतात किंवा माहीत नाही त्यांचा काय उद्देश असतो. पण या सर्व गोष्टी आपल्याला होताना दिसतात. शैक्षणिक संस्था उभ्या केल्यानंतर काहीतरी आपलं स्वतःचं राजकीय वर्चस्व असताना असे महिलांचं संघटीकरण केलं जातं, एकत्रीकरण केलं जातं, त्यांना व्यवसायासाठी प्रवृत्त केलं जातं, त्याच्यानंतर त्यांच्या विकासासाठी प्रयत्न केले जातात. याबद्दल मला नेहमीच आदर आहे किंवा कौतुक आहे. पण या गोष्टीच्या मागे कधी आपण हे पाहिलंय का, की त्यांच्या संस्थांमध्ये काम करणाऱ्या महिलांच्या बाबतीत हे काही पाऊल उचलतात का? बाहेरच्या महिलांसाठी यांच्याकडे खूप काही उपक्रम असतात. पण त्यांच्याच कार्यक्षेत्रामध्ये, त्यांच्या शैक्षणिक संस्थेमध्ये, त्यांच्या राजकीय संस्थांमध्ये किंवा त्यांच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी यांनी काही केलंय का? किंवा तिथे त्या महिलांना काही प्रॉब्लेम येतोय का? त्यांच्या काही समस्या आहेत का? त्यांना कधी एकत्र घेऊन बसवलं आहे का? त्यांना कधी एकत्र घेऊन त्यांच्या समस्या विचारल्याय का? हे पण तर आपण बघितलं पाहिजे. कारण ही गोष्ट प्रत्येक ठिकाणी दिसते आणि मग प्रत्येक ठिकाणी आपल्याला याची जाणीव झाली पाहिजे, की आपण आधी नेहमी एक म्हण पण आहे, की आधी घरचं करावं आणि मग समाजकारण करायला निघावं. ही म्हण इथे का बरं लागू पडत नाही? की आधी तुमच्या शैक्षणिक संस्थांमध्ये असणाऱ्या, तुमच्या कामाच्या ठिकाणी असणाऱ्या महिलांसाठी तुम्ही चांगलं एन्व्हायरमेंट करा, चांगल्या गोष्टी निर्माण करा आणि मग तुम्ही बाहेरच्या महिलांसाठी प्रयत्न करायला जा आणि मग तुम्ही बाहेरच्या महिलांना संघटित करा आणि त्यांच्यासाठी छान-छान उपक्रम राबवा. धन्यवाद.